नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. सन 2026-27 समर बॅचेससाठी आमच्याकडे प्रवेश देणे चालू आहे. आमच्याकडे खालील वर्गांचे तास घेतले जातात. इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 5वी नवोदय परीक्षा, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 8वी NMMS परीक्षा आणि इयत्ता 6वी इस्रोची परीक्षा. त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. परिपूर्ण शिक्षण घ्यायचं असेल, कन्सेप्ट मॅप संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही आजच श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूर या क्लासला जॉईन व्हा. जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक आहे आमचा 80 10 88 52 66. त्याचबरोबर 97 63 68 80 73. धन्यवाद. स्वाध्याय 8.2 त्यातला प्रश्न क्रमांक पहिला 7/9 अधिक 7/9 गुणुले 7/9 भागिले 7/9 बरोबर किती, असा प्रश्न दिलेला आहे. जसं आपण पंचे बाहुबेव बॉडमास हा जो नियम आहे तो नियम वापरला जातो. तो नियम इथं काय करायचा आहे, वापरायचा आहे. 7/9 अधिक 7/9 गुणुले 7/9 भागिले 7/9 बरोबर 7/9 अधिक 7/9 गुणुले 7/9 गुणुले 9/7. भागाकार आहे. इथं भागाकाराची उलट क्रिया होऊन जाणार, गुणाकार होणार आणि गुणाकार झाल्यामुळं इथं हा 9 हा 9 हा 7 हा 7 हे काय होतील, कॅन्सल होऊन जातील. आता कॅन्सल झाल्यानंतर जे पद राहतील ते पाहूया आपण. 7/9 अधिक 7/9. आता इथं छेद समान आहे. छेद समान असेल तर काय करायचं, छेद समान घ्यायचा आणि अंशामध्ये सुजवलेली क्रिया करायची. 7 अधिक 7 14/9. मग आता पर्यायामध्ये 14/9 कुठं आहे, 3 नंबरचा पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर. याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे 3 बघा 3/5च्या 4/3 मध्ये किती मिळवल्यास 1/5 हा अपूर्णांक मिळेल. पर्याय 1 वजा 3/5, दुसरा पर्याय 3/5, तिसरा 7/5, चौथा वजा 7/5. आता बघा 3/5 च्या म्हणल्यानंतर गुणाकार 4/3 मध्ये किती मिळवल्यास माहित नाही, x मिळवल्यास उत्तर किती मिळणार, 1/5 मिळणार. त्या अटीचा अर्थ होऊन जातो. मग आता दिलेली समीकरण तयार झालं. याच्यातला हा 3 कॅन्सल झाला. कोण आलं तयार बघा, 4/5 अधिक x बरोबर 1/5. मग आपल्याला x ची किंमत काढायची आहे. x बरोबर 1/5 वजा 4/5. 4/5 डावीकडचा उजवीकडे गेला, क्रिया बदलली, प्लसचा मायनस झाला. मग बरोबर आता छेद समान आहे, समान घ्या. इकडं 1 वजा 4 मधून 1 गेला, वजा 3/5 हे उत्तर मिळालं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तिसरा प्रश्न आहे 3/1/4 या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती. आता 3/1/4 बरोबर 3 गुणिले 4 अधिक 1/4. उत्तर काय आलं बघा, 3 चौक 12, 12 अधिक 1/4 म्हणजे 13/4. आता 4 न 13 ला काय करायचं, भागायचं. 4 1 4, 4 3 12, 3 1 राहिला, दशांश चिन्ह 1 0, 4 दुने 8, 2 राहिले, 4 पंचे 20, 3.25 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा 3/3/5 अधिक 7/7/10 भागिले 10 गुणुले 20 बरोबर 3 गुणुले 5 अधिक 3/5. 7/10 हा भागिले त्याला 7/10 आला म्हणजे इथं काय होणार आहे, भागिले 10 येईल गुणुले 20 बरोबर 5 त्रिक 15, 15 अधिक 3/5 अधिक 7/100 गुणुले 20, 15 3 18, 18/5 अधिक, आता या 20 न याला भाग जाईल बघा, या 20 न 100 ला भाग जाईल. मग काय समीकरण आलं, 20 5 100, 7/5
छेद समान आहे म्हणजे 18 अधिक 7 छेद किती 5. 18 आणि 7 25, 25 छेद 5. आता या 25ला 5 न काय करायचं भागायचं. 5 5 25, 5 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. पाचवा प्रश्न आहे 5/7 पेक्षा मोठा पण 11/14 पेक्षा लहान असलेला अपूर्णांक कोणता. आता आपल्याला याच्यात काय करायचंय 5/7 पेक्षा मोठा पाहिजे आणि 11/14 पेक्षा लहान पाहिजे. म्हणजे या अपूर्णांकाचा अगोदर काय करता येईल आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया. मग 5/7 याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर आधी भाग शून्याचा जाईल, दशांश चिन्ह ते दशांश चिन्ह 5 झाले, 7 7 49, 7 आले, 1 राहिला, परत 7 1 7 0.71 म्हणजे 714 हे झालं 5/7. याच्यानंतर 6/7 याचा अपूर्णांक आहे तो आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया. बघा 0 0 गेला 60, 7 8 56, 4 राहिले, 40 झाले, 7 5 35 0.85. इकडं 16/21 याचं आता इथं भाग गेला शून्याचा, दशांश चिन्ह झाले. आता 21 न काय करता येईल आपल्याला भागता येईल. 21 न 16 ला भागलं तर 0.761 हे उत्तर मिळतं. याच्यानंतर 4/7 याला 4/7 ला भागलं 0 दशांश चिन्ह 4, 7 5 35, 5 राहिले, 0.57 उत्तर आलं. याच्यानंतर 19/21 ला भागलं तर उत्तर जे आहे ते उत्तर 0.904. आता इकडे एक त्यांनी दिलेला आहे 0.904 आणि 11/14. 11/14 ला जर भागला आपण तर याचं उत्तर 11/14 ला जर भागलं तर उत्तर आपलं किती येतं 0.785 एवढं उत्तर येतं. आता यांचं म्हणणं काय आहे 5/7 पेक्षा 11/14 5/7 पेक्षा मोठा बघा म्हणजे 0.71 याच्यापेक्षा मोठा आणि 11/4 म्हणजे 0.785 पेक्षा लहान अशी संख्या जी आहे ती आपल्याला संख्या यांच्यामध्ये काय करायची शोधायची. 0.85 आता यात हा तर याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे येणार नाही. त्याच्यानंतर 761 0.761 आता हे 0.761 जे आहेत हे कसे आहेत 0.714 पेक्षा मोठे आहेत आणि 0.785 पेक्षा मोठे आहेत म्हणजे इथं 0.761 पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळतं. म्हणजे 0.714 पेक्षा मोठे परंतु 0.785 पेक्षा लहान याचाच अर्थ 11/14 पेक्षा लहान आणि इकडं 5/7 पेक्षा मोठे म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 6 आहे 3/7 मध्ये 3/7 बघा 3/7 मध्ये 3/7 किती वेळा काय करायचे मिळवायचे आहेत. 3/7 x वेळा मिळवू म्हणजेच बेरीज यांची किती येईल 3 येईल. ते समीकरण आपलं काय झालं तयार झालं. आता काय करता येईल बघा एकतर ह्या दोघांची बेरीज होणार नाही, इतर संख्या नाही आहे तर चल आहे म्हणजे 3/7 x बरोबर 3 वजा 3/7 हे समीकरण या ठिकाणी तयार झालं. आता त्रिकच गुणाकार करून घ्या काहीच नाही म्हणजे 1 आहे 7 त्रिक 21 वजा 3/7 21 वजा 3/7. आता 21 मधून 3 गेले 18/7 हे समीकरण आपल्याला या ठिकाणी मिळून गेलं. म्हणजे याचा अर्थ काय झालं बघा 3/7 x बरोबर 18/7. आता हे तिकडं जाईल म्हणजे काय होईल बरं बघा इकडे देतो x बरोबर 18/7 हा 7 इकडे भागाकार आहे इकडे गुणाकार होईल 3 इकडे गुणाकार आहे इकडे भागाकार होईल म्हणजे याच्या स्वरूपामध्ये जाईल. आता हा 7 7 कॅन्सल 3 1 3 आणि 3 6 18 म्हणजे x बरोबर 6
पर्यायात x बरोबर 6 पर्याय क्रमांक 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. सातवा प्रश्न आहे बघा, ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी तर पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, असा यांचा प्रश्न आहे. मग आपल्याला इथं पर्यायातून जाऊया. ए छेद 5 इथं आता बी ची किंमत काय आहे, ए छेद 7, सी ची किंमत काय आहे ए छेद 3. आता याचा अर्थ काय होतो, नंतर डी ची किंमत काय ए छेद 2. हे चार अपूर्णांक दिलेत. हे चारही अपूर्णांक वेगवेगळे आहेत, पण यांच्यात त्यांचा अंश जो आहे तो काय आहे, समान आहे. अंश समान असेल आणि ज्याचा छेद मोठा नाही त्याचा छेद लहान असेल, बघा समान अंश असताना छेद ज्याचा लहान असेल तो अपूर्णांक काय असतो, मोठा असतो. म्हणजे याचा अर्थ ए छेद 2 वाला अपूर्णांक काय असणार आहे, मोठा असणार आहे. आणि याच्यात ए छेद 2 म्हणजे 2 छेद असणारा अपूर्णांक बी आहे, हा काय असणार, मोठा. म्हणजे इथे एक वाक्य लिहून देतो बघा, समान अंश असल्यास छेद जितका लहान तो छेद जितका लहान तितका अपूर्णांक मोठा, तितका तो अपूर्णांक मोठा असतो. हे एक वाक्य काय करायचं तर काय करायचं. याच्यानंतर आठवा प्रश्न आहे, एका वर्गात 72 मुले, बघा 72 मुले असून त्यापैकी 13/24 मुलगे आहेत. म्हणजे बघा समीकरण सोडवताना 72 मुले, याच्यापैकी 13/24 मुलगे आहेत. आता त्याच्यातली ही 1/3, याच्यातूनही 1/3 मुलग्यांची कबड्डी संघात निवड झाली तर कबड्डी संघात किती जणांना निवडले गेले, याचं फक्त काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. तुम्हाला त्याचं काय होऊन जाईल, उत्तर मिळून जाईल. बघा 24 ने 72 ला भागता येतं किंवा या दोघांचा गुणाकार करून घ्या. 72 गुणिले 13, 24 त्रिक 72 झाले. आणि मी इकडं 72 भागिले 72, हे 72 कॅन्सल झाले, उत्तर भेटलं 13. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. बघा 9वा प्रश्न आहे, 1/6 गुणिले 10 अधिक 1/4 गुणिले 10 वजा 1/6 गुणिले 4 बरोबर. आता 1/6 गुणिले 10 यांचा गुणाकार करून घेऊ आपण. एकतर या पद्धतीने जाता येईल किंवा मग यांचा एलसीएम आपल्याला काय करता येतो, काढता येतो. बघा आधी गुणाकार करूया. 6 गुणिले 10 60 अधिक 1/40 वजा 1/24, यांचा एलसीएम घेतला तर काय होईल, 240. म्हणजे या ठिकाणी 4 60 गुणिले 4 अधिक 6 40 गुणिले 6, अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणायचं. इकडे 24 गुणिले 10 बरोबर 4, 6 चौक 24 240. इकडं 6 प्लस 6 चौक 24 240 वजा 10 छेद 240. आता छेद समान आहे, मग छेद समान 240. इथं अगोदर बेरीज करून घेऊ आपण. 240 छेद समान आहे,
4 अधिक 6 वजा 10/240 बरोबर 6 आणि 4 10, 10/240 वजा 10/240. त्या दोघांची वजाबाकी केली तर त्यांची वजाबाकी किती आली? 0 आली. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. दहावा प्रश्न आहे कंसात 11/3 गुणिले वजा 3/22 भागिले कंसात वजा 1/8 बरोबर x. तर x ची किंमत काढायची आपल्याला. आता इथं या समीकरणात हा 3 कॅन्सल झाला, हा 11, हा 11 दुने 22 2 म्हणजे काय झालं बघा 1/2 हे वजा भागिले वजा 1/8 बरोबर x. हे समीकरण भेटलं. वजा 1/2 भागिलेचे काय होणार? गुणुले होणार 8/1. आता हे वजा वजा अधिक झाले म्हणजे 8/2 याचा अर्थ 4. या 2 8ला भागलं तर उत्तर भेटलं 4. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. अशा प्रकारे तुमचा स्वाध्याय 8.2 या ठिकाणी संपलेला आहे. हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.